की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीमध्ये आपण लढलं पाहिजे, हे शिवसेनेचा हेतू आहे। मोठ्या भावानं लहान भावाला न्याय देण्यात यावा आणि त्यांची युती भक्कम राहण्यासाठी, चांगली मजबूत राहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही तसंच एक वातावरण तयार केलेलं आहे। पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे निवडणुकीची धुमाळ चालू आहे आणि आत्ताच आचारसंहिता या 8-10 दिवसा 15 दिवसाखाली लागलेली आहे। नगरपालिका नगरपंचायत त्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रामध्ये सगळीकडं निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि सर्वीकडं उमेदवारचे फॉर्म भरणं चालू आहे। तसेच या नांदेड जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीसुद्धा फॉर्म आज 5 दिवस झालं, 5वा दिवस आहे, 4था का 5वा। त्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार फॉर्म भरलेले आहेत। त्या निमित्ताने आम्ही आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद आज लावलेली आहे। त्या निमित्ताने आज या पत्रकार परिषदेला उपस्थिती या भागाची आमदार आनंदराव बोंडारकर साहेब, तसेच दोन्ही जिल्हा प्रमुख विनय गिरडे, उमेशजी मुंडे, तसेच दुसरे जिल्हा प्रमुख मंगेश कदम, तसेच सहसंप्रमुख दर्शनभाई सिद्धू, या सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार बंधूंनी या बैठकीला उपस्थित लावली। आणि युती संदर्भात आपली मित्रपक्षाची काय चर्चा झाली? महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीमध्ये भाजपची मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, दुसरे शिंदे साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत आणि सगळे महाराष्ट्राचे नेतृत्व करतात आणि त्यांची युती भक्कम राहण्यासाठी, चांगली मजबूत राहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही तसंच एक वातावरण तयार केलेलं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीमध्ये आपण लढलं पाहिजे, हे शिवसेनेचा हेतू आहे। आणि आज भाजपच्या सुद्धा 4-5 दिवसात या 2 बैठका झालेल्या आयोजित केलेल्या आहेत, बैठका घेतलेल्या आहेत। तसेच राष्ट्रवादी संघसुद्धा एक बैठक घेतलेली आहे आणि आमचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या ग्राउंडमध्ये टाकलेला आहे, चेंडू। त्यांनी विचार करावा, एक ते मोठे भाऊ आहेत आणि मोठ्या भावानं लहान भावाला न्याय देण्यात यावा या निमित्ताने, की जास्तीत जास्त आम्ही जे सीटा मागल्या की 60%, जिथं आमदार आहे 60%, बाकी जिथं आमदार नाही तर जिथं 2 गट आहेत, 2 पक्षाचे घटक पक्ष, त्याला 20-20 असं फॉर्म्युला पहिलेपासून ठरलेत आलेलं आहे। 25-30 वर्षापासून असा फॉर्म्युला आम्ही त्यांना प्रस्ताव पाठवलेला आहे। येणाऱ्या काळात काय निर्णय द्यायचे 2 दिवसात देतील ते। विधानसभेला मला पाडण्याचा प्रयत्न झाला, आता विसरायचं असतं असं तुम्ही पत्रकार परिषद वक्तव्य केलं होतं, नेमका रोग कुणाकडे आहे? आता निवडणुकीचं धुमाळ चालू आहे, आता ते विषय नाही येते। येणाऱ्या काळामध्ये काय आता आम्ही सांगू शकत नाही, त्याबद्दल बोलायचं नाही आपल्याला। जे आपण महायुतीचं सरकार आहे, महायुतीचं विधानसभा इलेक्शन झालेलं आहे, त्याने विचार करावा, ज्यानं बेईमानी केली, माझ्या विरोधात काम केलं, त्याने विचार करा कोण्या गोष्टीचा। मात्र आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं नाही कोणा। आज जे सध्या काय स्थिती आहे त्या हिशोबानं आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातसुद्धा महायुतीचं लढण्याच्या तयारीमध्ये आहे। आमचं दोन्ही मित्रपक्षाशी बोलणं चालू आहे आणि दोघांकडे आम्ही प्रस्ताव आमचा पाठवलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की सकारात्मक ते विचार करतील आणि जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून ही निवडणूक व्हावी अशी शिवसेनेची प्रामाणिक या ठिकाणी इच्छा आहे। आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं की शिवसेना म्हणून आम्ही युतीसाठी हात पुढं केलेला आहे, कारण तर ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। आपण सर्व निवडणुका, लोकसभा असेल, विधानसभा असेल, हे युतीमध्ये लढतो आणि नगरपंचायत, नगरपालिका ही सुद्धा निवडणूक आता होऊ घातलेले जे काही निवडणुका आहेत ते सुद्धा युतीमध्ये लढल्या पाहिजे आणि कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा शिवसेना म्हणून आमची आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये मोठा भाऊ आहे, त्यांच्याकडे शिवसेना म्हणून आम्हाला त्यांनी 20% जागा द्याव्यात अशी त्यांच्याकडे
प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. राष्ट्रवादीकडे सुद्धा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्याकडून सकारात्मक विचार होईल आणि जिल्ह्यामध्ये युती होईल अशी अपेक्षा आहे. एकंदरीत हे चित्र कधीपर्यंत क्लिअर होईल? नाही झाल्यास पुढील भूमिका शिवसेनेची काय राहील? 2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि चित्रपट झाल्याच्या नंतर त्यांची जे काही भूमिका असेल त्यांची भूमिका पुढं आल्याच्या नंतर जे काही शिवसेनेची भूमिका आहे ते आम्ही स्पष्ट करू. सोबत तयारी आहे. नाही, पहिलं त्यांच्याकडून प्रस्ताव तर येऊ द्या. नाही, आमचे उमेदवार सगळीकडे तयार आहेत. नाही झालं तर आमचे उमेदवार तयार आहेत. आमच्याही उमेदवारांनी नगर अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, आमचे फॉर्म भरलेले आहेत आणि प्रस्ताव नाही आला तर आमची तयारी. साहेब, जर BJP महायुतीमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादीसोबत तुम्ही जाणार? आज घडीला ते काही सांगता येत नाही. आमचं दोघांशीही बोलणं चालू आहे. आम्हाला प्रतिसाद त्यांच्याकडून येईल अशी अपेक्षा आहे.